आता बातमी मुंबईतून। मुंबईकरांची म्हाडाकडे पाठ असल्याचं पाहायला मिळतंय। आतापर्यंत 2640 घरांसाठी 45,810 अर्ज आले। आता शेवटचे 2 दिवस उरलेत। मुदतवाढ मिळाली तर लॉटरी जून महिन्यात लागेल। अत्यल्प गटातील घरांची किंमत 32,36,000 आहे। त्यामुळे एकंदरीतच अत्यल्प गटातील घरांच्या किमतीमुळे कुठेतरी म्हाडाकडे नागरिकांनी पाठ फिरवल्याचं चित्र पाहायला मिळतंय। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर यांच्याकडून। मनोज, मुंबईकरांनी म्हाडाकडे पाठ फिरवल्याचं चित्र आहे, काय अधिक अपडेट? बरोबर कल्याणी, आपण बघितलं मुंबईकरांनी म्हाडाकडे पाठ फिरवलेली आहे, कारण की म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या परवडणाऱ्या 2640 घरांसाठी 27 एप्रिल पर्यंत आपण बघितलं 45,810 अर्ज आले असून यापैकी 29,610 अर्जदारांनी अनुमत रक्कम ही भरलेली आहे आणि म्हाडाच्या मुंबईतल्या घरांसाठी लाखोंच्या संख्येने अर्ज येतात। पण आपण या बघितलं तर मात्र या वर्षीच्या लॉटरीमधील घरांसाठी आलेल्या अर्जांची संख्या पाहता तुर्तास तरी मुंबईकरांनी अव्वाच्या सव्वा दर असणाऱ्या घराकडे पाठ फिरवल्याची चर्चा या ठिकाणी समोर येत असून आपण भरपूर कमी अर्ज या ठिकाणी आलेले आहेत। त्यामुळे या ठिकाणी मुदतवाढ पण दिलेली होती, पण मुदतवाढ देऊन देखील या ठिकाणी आपण मिळतं या ठिकाणी अर्जदारांनी पाठ फिरवलेली दिसून येते। त्यामुळे कुठेतरी आता म्हाडाची घरं देखील अव्वाच्या सव्वा या ठिकाणी पैसे घेऊन घरे दिल्याची समजून येते। त्यामुळे आपण या ठिकाणी विक्रोळी, गोरेगाव, बोर्ली, चेंबूर, वांद्रे, घाटकोपर, गिरगाव येथील गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये विविध उत्पन्न गटासाठी सदनिका आहेत। मात्र या घरांच्या किमतीच्या आपण अव्वाच्या सव्वा देखील आहेत। त्यामुळे या ठिकाणी मुंबईकरांनी पाठ फिरवल्याचे समजून येत आहे। निश्चित। तुर्तास धन्यवाद मनोज, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।